मुंबईच्या वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा मेसेज आलेला आहे। मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याचा मेसेज समोरील व्यक्तीने पाठवलेला आहे। पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। बॉम्बस्फोट घडवून हत्या केली जाणार असा मेसेज आलेला आहे। मेसेजमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे। तसेच दोन व्यक्तींची नावे लिहून ती दोघं ISI एजंट असल्याचंही म्हटलंय। दरम्यान पोलीस मेसेज करणाऱ्या या व्यक्तीचा शोध घेत आहेत, मात्र मानसिक तणावातून किंवा मद्यपान करून ही धमकी दिल्याचा पोलिसांचा संशय आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत्त जोडले गेले। चेतन, काय नेमकं मेसेज आलेला आहे आणि काय त्यात म्हटलंय? मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला पुन्हा एक मोठा धमकीचा मेसेज जो आहे तो मिळालेला आहे आणि यात प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याचा मेसेज जो आहे तो एका व्यक्तीने पाठवल्याचं स्पष्ट झालेलं आहे। अशी माहिती देखील आता मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाकडून देण्यात येते आहे। इतकंच नाही तर बॉम्बस्फोट घडवून ही हत्या केली जाणार असल्याचं देखील मेसेजमध्ये या म्हटले गेलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष असेल किंवा क्राईम ब्रांच असेल, यांना सतत नरेंद्र मोदी असतील किंवा महाराष्ट्रात एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांना धमकीचे मेसेज किंवा फोन कॉल जे आहेत ते पोलिसांना मिळत असतात। त्यानंतर आता हा पुन्हा एक मोदींना मारण्याचा कट जो आहे असा मेसेज जो आहे तो मुंबई पोलिसांना दरम्यान मिळालेला आहे। दरम्यान पोलीस मेसेज करणाऱ्या त्या व्यक्तीची जी आहे ती शोध घेत आहेत, मात्र पोलिसांकडून असं देखील सांगितलं जात आहे की हा व्यक्ती जो आहे मेसेज करणारा हा मानसिक तणावातून किंवा मद्यपान करून ही धमकी दिल्याची माहिती जी आहे ती सध्या पोलिसांकडून दिली जाते। जी, धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या माहितीसाठी।